महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये आपली जी तरतूद आहे ती तरतूद आपण वाढवलेली आहे. घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी. ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. घरकुल योजनेत वाढीव अनुदानाचा निर्णय. लाभार्थ्यांना मिळणार 50,000 रुपये एक्स्ट्रा. होय, तुम्ही बरोबर ऐकलंय. नमस्कार मित्रांनो, घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण की घरकुल लाभार्थ्यांना आता 50,000 रुपये वाढीव अनुदान भेटणार आहे. पहिल्यापेक्षा जे आहे ते जास्त, म्हणजे 50,000 रुपये एक्स्ट्रा भेटणार आहे. महत्त्वाचा शासन निर्णय घेतलेला आहे आता. परंतु तुम्हाला जर घरकुल प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ भेटला असेल किंवा तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर 50,000 रुपये तुम्हाला भेटणार आहे. पण लक्षात ठेवा, हा लाभ प्रत्येकाला मिळणार नाही. यामध्ये कोण पात्र आहे, कोणाला अर्ज करावा लागेल आणि तुमचे नाव यादीत आहे का नाही ते हे मोबाईलवरून तुम्ही लाईव्ह चेक करू शकतात, लाईव्ह तपासू शकता. हे सर्व मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत आणि दाखवणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. जर तुम्ही घरकुल लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ इतरांना पण नक्की शेअर करा. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी केलेला आहे. या निर्णयानुसार केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सन 2024-25 आणि 28-29 या कालावधीत मंजूर होणाऱ्या घरकुल लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून अतिरिक्त 50,000 रुपये वाढीव अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सरकारचे म्हणणे आहे की बांधकाम साहित्याचे दर वाढले आहे आणि त्यामुळे गरीब कुटुंबांना घर पूर्ण करणे कठीण जात आहे. म्हणून राज्य शासनाने केंद्र सरकारच्या अनुदानासोबत आणखी 50,000 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजेच की घर बांधण्यासाठी लाभार्थ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न जे आहे, हा लाभ कुणाला मिळणार? या ठिकाणी तुम्हाला सविस्तर माहिती सांगतो. त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मंजूर झालेले लाभार्थी सन 2024-25 पासून मंजूर होणारे पात्र लाभार्थी लक्षपूर्वक ऐका. यामध्ये पात्र कोण असणार आहे? सन 2024-25 पासून मंजूर होणारे पात्र लाभार्थी शासनाने निश्चित केल्यानंतर सर्व अटी पूर्ण करणारे लाभार्थी. या शासन निर्णयामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की राज्य शासनाकडून अतिरिक्त 50,000 रुपयांची मदत दिली जाईल. याशिवाय काही लाभार्थी घरावर सोलर ऊर्जा प्रणाली बसविणार असतील त्यांसाठी केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानासोबत स्वतंत्र तरतुदी करण्यात आली आहे. यामध्ये लाभार्थ्यांचे घर बांधण्यासाठी अधिक मदत मिळणार आहे. आता अनेकांना प्रश्न आहे की माझे नाव आहे का, मला हा लाभ मिळणार आहे का? तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी आता मोबाईलवर लाईव्ह चेक करून दाखवतो. तर लक्षात घ्या, लाभार्थ्यांना प्रक्रिया पूर्ण झाली आहे की नाही, कोणाचं नाव यादीमध्ये दिसत आहे की नाही, 50,000 रुपये वाढीव अनुदान कोणाला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. ज्यांना 50,000 रुपये वाढीव अनुदानाचा लाभ घ्यायचा आहे, ज्यांनी काय करावे ते नक्की पहा. आता यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे तुमचं घरकुल मंजूर झालेलं आहे का नाही हे तपासणे आवश्यक. त्यानंतर पहा, ग्रामपंचायत किंवा संबंधित पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क करू शकतात. तुमचे सर्व कागदपत्रे जे आहे ते चेक करा, अपडेट करा. त्यानंतर बँक खाते आधार कार्डाशी लिंक करा. मोबाईल नंबर अपडेट असावा. शासनाकडून किंवा स्थानिक प्रशासनाकडून येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. जर तुमच्या प्रकरणात कोणतीही माहिती अपूर्ण असेल तर मी तत्काळ पूर्ण करून घ्यावी, जेणेकरून तुम्हाला वाढीव हप्ता आणि वाढीव अनुदान मिळण्याची कुठलीही अडचण येणार नाही. तर मित्रांनो, आता जर आपण महाराष्ट्र शासनाचे घरकुल लाभार्थी असाल तर त्यासाठी महत्त्वाचं काय आहे, अतिरिक्त 50,000 रुपये अनुदानासोबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता लगेच आपण मोबाईलवर लाईव्ह तपासणार आहोत की कोणत्या लाभार्थ्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि कोणाला वाढीव अनुदानाचा लाभ मिळणार आहे. तर या ठिकाणी मित्रांनो पहा, तुम्हाला 50,000 रुपये वाढीव अनुदान भेटणार आहे की नाही हे कसं पाहायचं तुम्हाला चला सांगतो. पहिल्यांदा तुम्हाला मोबाईलमध्ये ही वेबसाईट टाईप करायची आहे. ही वेबसाईट तुमच्याकडे ओरिजिनल नसेल तर मला कमेंट करा, लिंक म्हणून तुम्हाला मी ही वेबसाईट भेटून जाईल. तुम्ही चेक करू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला 50,000 रुपये वाढीव अनुदान भेटणार आहे. घरकुल योजना PM आवास योजना हे घरकुल यादी आहे की नाही, किंवा तुमच्या शेजारी किंवा तुमच्या कुटुंबामध्ये कुणाला पण घरकुलचा लाभ भेटला असेल तर तुम्ही अशा प्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये चेक करू शकता. तर या ठिकाणी पहा, पहिल्यांदा तुम्हाला वेबसाईटवर जायचं. त्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे, पहिल्यांदा जे आहे ते या ठिकाणी राज्य निवडायचे आहे. तुमचं राज्य निवडा. त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे आणि गाव निवडायचं आहे. स्टेप बाय स्टेप तुम्हाला संपूर्ण पाहायचं आहे. तुम्हाला जर कुठली काय अडचण येत असेल किंवा समस्या येत असेल तर कमेंट करा. तर या ठिकाणी अशा प्रकारचे तुमचं राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडलेलं आहे.
त्यानंतर पुढं प्रोसेस करा. या ठिकाणी सर्व निवडायचं आहे, वर्ष निवडायचं आहे. तुम्हाला कोणत्या वर्षी मंजूर झालेलं आहे घरकुल, तुम्हाला बांधायचं आहे, कधी आहे सुरू केलेलं आहे याच्यात टाकायचं आहे आणि तुम्ही सुरू केलेलं आहे किंवा नाही ते पण टाकायचं. त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्हाला मंजूर झालेली आहे, मंजूर आलेली आहे, त्या वर्षी या ठिकाणी निवडायचं आहे. तुम्हाला या ठिकाणी कधी भेटलं, कुठे भेटलं तर तुम्हाला तुमच्या यादीमध्ये पाहता येणार. तुमचं यादी पहा घरकुल लाभार्थ्यांची. त्या यादीमध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल की तुम्हाला घरकुलाचा लाभ म्हणजे घरकुल मंजुरी कधी भेटलेली आहे. तर या ठिकाणी तुम्ही हे पाहा आणि त्या ठिकाणी टाकायचं आहे. ते टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कॅप्चा दिसेल. ते कॅप्चा तुम्हाला या ठिकाणी जशाच्या तशा खाली टाकायचं आहे आणि ते कॅप्चा टाकल्यानंतर पहा सबमिट करायचं आहे. अशा प्रकारे हे सबमिट करायचं आहे आणि सबमिट केल्यानंतर तुम्ही पहा यानंतर खाली पाहू शकता तुमच्या गावातील यादी अशा प्रकारे येणार आहे की कोणत्या लाभार्थ्यांना 50,000 रुपये अनुदान भेटणार आहे. या ठिकाणी इथे जर पाहिलं तर लाभार्थी यादीचं नाव भेटणार आहे. त्यानंतर फादर हजबंड नेम, त्यानंतर योजना, त्यानंतर त्यांचं निवड कधी झालेली आहे, सेक्शन कधी झालेलं आहे, यानंतर सेक्शन डेट आणि फायनल इयर आणि अमाऊंट. तर अशा प्रकारे पहा 50,000 रुपये अनुदान या ठिकाणी पाहू शकता. अशा प्रकारे तुमच्या गावातील लाभार्थ्यांना किंवा तुम्ही किती कुटुंबातील कुणालाही घरकुलचा लाभ भेटला आहे की नाही तपासू शकता, चेक करू शकता. 50,000 रुपये वाढीव अनुदान तुम्हाला भेटणार आहे की नाही याबद्दल शासन निर्णय GR पण आलेला आहे. तो GR पाहिला असेल तर कमेंट करा. तुम्हाला कमेंटमध्ये तो GR पण भेटून जाईल. नक्कीच तुम्हाला जे समजलं असेल ते सर्व तुम्हाला मित्रांना पाठवा. 50,000 रुपये वाढीव अनुदान भेटणार आहे की नाही अशा प्रकारे चेक करायचं आहे. तुम्हाला ही नक्की माहिती समजली असेल. जर तुम्ही घरकुल लाभार्थी असाल कमेंटमध्ये तुमचा जिल्हा आणि तालुका नक्की लिहा. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला कशी वाटली, थोडी पण आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मनामध्ये काही जरी प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा, म्हणजे सांगायची विसरू पण नका. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.